नमस्कार. आज आपण घरच्या दह्यापासनं खूप टेस्टी असे 4 फ्लेवरच्या लस्सी बनवणार आहोत. कुठल्याही आर्टिफिशियल कलरचा वापर न करता देखील मार्केटसारख्या चवीची आणि घट्टसर क्रीमी लस्सी आपली तयार होते. एकाच बेसपासून मँगो, रोज, केसर पिस्ता आणि प्लेन असे 4 भन्नाट फ्लेवर तयार होतात. ही लस्सी खूप थिक, क्रीमी आणि रिफ्रेशिंग लागते. उन्हाळ्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. यासाठी आपला संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. त्याचप्रमाणे छोटीशी रिक्वेस्ट आहे, माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आजचा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर साखर दळून घेऊयात. त्यासाठी मी पाऊण वाटी एवढी साखर घेतलेली आहे. दह्याच्या आंबटपणानुसार साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता. अगदी बारीक साखर दळून झालेली आहे. दळून घेतलेल्या साखरेऐवजी तुम्हाला हवं असेल तर विकतची पिठी साखर देखील या ठिकाणी वापरू शकता. आता या ठिकाणी मी रात्री तयार करून घेतलेलं दही घेतलेलं आहे. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मलईदार आणि घट्टसर दही तुम्हाला देखील बनवायचं असेल तर आपल्या चॅनलवरती याचे व्हिडिओ अपलोडेड आहेत. त्याचप्रमाणे याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते एकदा नक्की बघा. आता या दह्यावरची जी मलाई आहे ती मी काढून घेणार आहे, कारण आपल्याला प्लेन फ्लेवरमध्ये याचा वापर करायचा आहे. तर अशा पद्धतीने यावरती असलेली सगळी मलाई आपण काढून घेतलेली आहेत. आणि खाली तुम्ही बघू शकता छान घट्टसर असं दही आपलं आहे. अजिबात पाणी त्यामध्ये नाही. असं जर दही असेल ना तर लस्सी छान घट्टसर तयार होते आणि टेस्ट देखील छान येते. आता हे दही आपल्याला एकतर विस्करने किंवा मग रवीने व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे. यामुळे लस्सीला छान मलईदारपणा जो आहे तो येतो. जर तुमच्याकडे या पद्धतीचा लाकडी रवी नसेल तर त्याऐवजी विस्करचा वापर केला तरीही चालेल, किंवा मग डायरेक्ट मिक्सरला हे दही आपण फेटून घेतलं तरीही चालेल. आता हे दही एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं. यानंतर रवीने 1 मिनिटभर पुन्हा मी ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग 1 ते 1.5 मिनिटासाठी व्यवस्थित फेटून घेतलं. यामुळे दह्यामध्ये जर काही गाठी असतील तर त्या फुटतात आणि एकसारख्या कन्सिस्टन्सीमध्ये दही हे तयार होतं. जर वेलची पावडर आवडत असेल तर यामध्ये वेलची पावडर देखील आपण घालून घेऊ शकतो. वेलची पावडरने देखील छान असा फ्लेवर दह्याला येतो. आता या घुटलेल्या दह्यामध्ये वाटलेल्या साखरेपैकी अर्धी साखर मी घालून घेतलेली आहे. व्यवस्थित ती मिक्स करून घेऊयात. पिठी साखरेचा वापर केल्यामुळे साखर ही पटकन विरघळली जाते आणि दह्याला थोडासा पातळपणा जो आहे तो यायला मदत होते. याऐवजी जर आपण अख्खी साखर वापरली तर ती लवकर विरघळत नाही आणि वेळ देखील जास्त लागतो. आता साखर व्यवस्थित मिक्स करून घेतली की पुन्हा एकदा एक अर्धा मिनिटभर दही व्यवस्थित घुसळून घ्यायचं आहे. वाटलेल्या साखरेपैकी उरलेली जी साखर होती ती देखील मी यामध्ये घालून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली. दह्याच्या आंबटपणानुसार साखरेचं प्रमाण हे आपल्याला कमी जास्त करावं लागतं. त्यासाठी टेस्ट करून मग साखर थोडी थोडी करून घालून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने छान मलईदार आणि घट्टसर असा बेस आपला तयार झालेला आहे. आता या बेसपासून वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्सी कशा बनवायच्या ते बघूयात. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा दह्याचा हा बेस मी घालून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये पाव चमचा व्हॅनिला इसेन्स देखील घालून घ्यायचा आहे. त्यामुळे छान टेस्ट येते. परंतु या ठिकाणी माझ्याकडनं हा व्हिडिओ स्किप झाला. आता मिक्सरचं झाकण लावून 1 मिनिटभर छान ही लस्सी आपल्याला फिरवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने छान मलईदार लस्सी तयार झाली. त्यावरती साईडला करून ठेवलेली मलाई घालून घेतली आणि काजू बदामाचे काप. तर अशा पद्धतीने आपली लस्सी तयार झाली. लगेचच दुसरा फ्लेवर तयार करून घेऊयात. त्यासाठी मी अर्ध्या तासासाठी गरम दुधामध्ये केसर भिजत घालून घेतलं होतं आणि अर्ध्या तासासाठी पिस्ते देखील पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेले होते. साधारणतः 10 ते 12 पिस्ते मी घेतलेले आहेत. आता हे आपल्याला सुरुवातीला मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे. तर थोडीशी पेस्ट त्याची तयार झाली की मग यामध्ये जे दही आपण घोटून ठेवलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने 1 मिनिटभर ही लस्सी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर सेम कन्सिस्टन्सीची छान अगदी आर्टिफिशियल कलरचा वापर न करता देखील छान पिवळसर रंगाची परफेक्ट लस्सी आपली तयार झालेली आहे. यावरती गार्निशिंगसाठी पिस्त्याचे काप घालून घेतले, थोडेसे बदाम आणि केसर देखील यावरती घालून घ्यायचं आहे.
तर अशा पद्धतीने केसर पिस्ता लस्सी आपली तयार झालेली आहे. त्यानंतर लगेचच तिसरा फ्लेवर तयार करून घेऊयात. त्यासाठी एका भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या आंब्याच्या फोडी घालून घेतलेल्या आहेत. याऐवजी मँगो पल्प किंवा आंब्याचा रस देखील आपण यामध्ये घालून घेऊ शकतो. मँगो लस्सी बनवताना एक तर यामध्ये पल्पचा किंवा मग आंब्याच्या फोडींचा वापर केला जातो, त्यामुळे लस्सी घट्ट होते. त्यासाठी 2 ते 3 टेबलस्पून दूध घालून घ्यायचं, त्यामुळे छान लस्सी ही तयार होते. तर अशा पद्धतीने आपली छान घट्टसर मँगो लस्सी देखील तयार झालेली आहे. आता यावरती गार्निशिंगसाठी थोडेसे बदामाचे काप किंवा तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स यावरती घालून घेऊ शकता आणि थोडेसे आंब्याचे काप देखील यावरती गार्निशिंगसाठी घालून घेतलेले आहे. तर आपला शेवटचा फ्लेवर आहे रोज फ्लेवर. त्यासाठी बनवलेल्या दह्याचा बेस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा. त्यामध्ये आता यामध्ये 1 चमचाभर रुअफजा घालून घ्यायचा आहे. रुअफजा हा गोड असतो, त्यामुळे थोडंसं कमी प्रमाण त्याचं आपल्याला ठेवायचं आहे. आता मिक्सरला छान फिरवून घेतलं. अशा पद्धतीने आपली रोज लस्सी देखील तयार झालेली आहे. आता यावरती गार्निशिंगसाठी तुम्हाला हवं असेल तर रोज पेटल्स देखील वापरू शकता, परंतु मला रोज पेटल अवेलेबल नव्हत्या म्हणून मी रुअफजा यावरती घालून घेतला. त्यावरती थोडेसे गार्निशिंगसाठी बदाम आणि पुन्हा एकदा थोडासा रुअफजा घालून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली रोज लस्सी देखील तयार झालेली आहे. 4ही फ्लेवरच्या लस्सी आपल्या तयार झालेल्या आहेत. कुठल्याही आर्टिफिशियल कलरचा वापर न करता अगदी मार्केट स्टाईल, त्याच चवीची, त्याच टेक्स्चरची आणि त्याच घट्टसरपणाची लस्सीचे 4 फ्लेवर जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत. एकदा जर तुम्ही या पद्धतीने लस्सी जर घरी बनवलीत ना, तर वारंवार करून खाल इतकी टेस्टी आणि पौष्टिक अशी ही लस्सीची रेसिपी आहे. उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनसाठी अतिशय उत्तम पर्याय म्हणजे या पद्धतीने घरगुती बनवलेल्या लस्सी. तुम्ही देखील एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून ते देखील याचा आस्वाद घेतील. अशाच वेगवेगळ्या रेसिपीज बघण्यासाठी रेसिपीज बाय सुप्रिया चॅनलला फॉलो करायला विसरू नका. त्याचप्रमाणे रेसिपीला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.